मुंबईतील मराठा आंदोलनाविरोधात हायकोर्टात सुनावणी. जरांगेंचं आंदोलन बेकायदेशीर असल्याच्या याचिकेत दावा. सर्वसामान्यांना त्रास का, असा याचिकेतनं विचारलाय सवाल. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मराठा आंदोलक जरांगेंचा राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आंदोलकांची तोबा गर्दी. हाताबाहेर गेली तर रेल्वे ट्रॅकवर उतरले आंदोलक. रेल्वे स्थानकावर आंदोलकांची हुल्लडबाजीचे प्रयत्न. मराठा आरक्षणासाठी विविध कायदेशीर पर्यायांचा विचारविनिमय. मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास कोर्टाचा अडसर येत असल्यानं पेच. मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये चर्चा. सूत्रांनी दिली माहिती. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस. जरांगेंचा आणखी कठोर उपोषणाचा इशारा. आजपासून पाणी सुद्धा घेणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. सीएसएमटी रेल्वे स्थानकासह आझाद मैदानाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद. मराठा मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल. मंत्री छगन भुजबळांनी बोलावली राज्यभरातल्या ओबीसी नेत्यांची बैठक. जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात मुंबईत ओबीसी नेत्यांचं मंथन. भुजबळ जरांगे यांचा वाद पुन्हा भडकण्याची शक्यता. मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांच्यामध्ये फोनद्वारे चर्चा. नागपुरात ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू. उपोषणामुळे येऊ शकत नाही, तायवाडेंचं वक्तव्य. मराठा आंदोलकांना अन्न पाणी औषधोपचार पुरवा. अमित ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन. लक्ष्मण हाकेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नीरा बंद. ओबीसी संघटनांकडून बंदची हाक. पुढच्या आठवड्यात शरद पवारांचा 2 दिवस नाशिकचा दौरा. 14 आणि 15 सप्टेंबरला पवार घेणार नाशिकचा आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची शक्यता. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं मनापासून खरं बोलण्यास मनाई आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य. वाशी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. मुंबईला जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या मोठ्या रांगा. यवतमाळच्या अडाण नदीमध्ये बुडून एक जण गेला वाहून. बोरी चंद्रशेखर परिसरातली घटना. विठ्ठल पत्रे असं या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव. चीनमध्ये एससीओची बैठक. जगभरातले राष्ट्रप्रमुख एकाच व्यासपीठावर. मोदी, जिनपिंग आणि पुतीन यांची भेट. दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा. लालबागच्या राजाच्या दर्शनाला भक्तांची वाढती रीघ. मुखदर्शनासह चरणस्पर्श दर्शनाला सुद्धा भाविकांची रीघ.